नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन शुक्ल चतुर्दशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मतदान ओळखपत्र नसल्यास आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅन कार्ड देखील पर्याय. ठाण्यातील भगवती मैदानावर धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला रंगजल्लोष कार्यक्रम. आणि ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी CSR फंडद्वारे पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला 25 लाखांची मदत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही किंवा वेळेत मिळवू शकणार नाहीत अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास किंवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका, छायाचित्र जुळत नाही, मतदाराची ओळख प्रस्थापित करणं शक्य नाही अशा मतदाराला आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसनं फोटोसह दिलेलं पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGIनं दिलेलं स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र किंवा राज्य सरकार, PSU पब्लिक लिमिटेड कंपनी या कर्मचाऱ्यांचं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, MLA यांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग ID कार्ड हे पर्याय असणार आहेत. यापैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणं हा मतदारांना पर्याय असला तरी मतदारांनी मतदार ओळखपत्र तयार करून घ्यायला प्राधान्य द्यावं. ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंटराइज कंपनीच्या CSR फंडद्वारे पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात 25 लाख रुपयांची विविध वस्तूंची मदत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी इंटराइज कंपनीच्या CSR फंडद्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा इथं 41 प्रकारचे विविध वस्तू देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. रुग्णांना फायदा होईल अशा अत्यावश्यक वस्तू इंटराइज कंपनीच्या फंडच्या माध्यमातून देण्यात आल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोकसंख्या पाहता 64,275 इतकी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 47 गावांचा 23 पाडे आणि 22 ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी विविध सोयी सुविधा वेळोवेळी पुरवणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ही गरज लक्षात घेऊन मेकिंग द डिफरन्स संस्थेमार्फत 25 लाख रुपयांच्या विविध वस्तू दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले. आपण अपघातात जवळच्या लोकांना गमावतो, आज त्यांची आठवणही येते. वेळेत उपचार मिळण्यासाठी आम्ही तेव्हा खूप प्रयत्न केले पण उपयोग काही झाला नाही. कोणत्याही रुग्णांना वेळेत उपचार मिळावे आणि जगण्यासाठी परत नवं आयुष्य मिळावं यासाठी काम हाती घेतलं. यापुढे देखील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही जोमानं काम करू असं आश्वासन इंटराइज कंपनीचे प्रमुख पवन पाल यांनी दिलं. मल्टीपर्पज मॉनिटर, ICU बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, संगणक, टेबल, खुर्ची, मेडिसिन ट्रॉली, एअर कंडिशनर, फंक्शनल बेड अशा एकूण 41 वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आल्या. देशात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
मात्र या आचारसंहितेला विविध मार्गाने भंग केला जातोय। त्याविरोधात तक्रार केल्यानंतर देखील कारवाई न केल्यास नागरिकांनी आपापल्याशी संपर्क साधावा, आपण थेट उच्च न्यायालयात दाद मागू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय जेवा यांनी दिली। आचारसंहिता लागू झाल्यानंतर बेकायदेशीरपणे जाहिरातबाजी करणं, निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय बॅनर्स, होर्डिंग्ज लावणं, मतदारांना आमिष दाखवणं, धमक्या देणं वगैरे कृत्यांवर निवडणूक आयोगानं प्रतिबंध केलाय। मात्र असे प्रकार सर्रास घडत असतात। हे प्रकार घडत असतील तर त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं नागरिकांना सोपं जावं, यासाठी निवडणूक आयोगानं सी व्हिजन नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलंय। नागरिकांना कुठेही आचारसंहिता भंग झाल्याचं दिसलं तर सदर ॲप्लिकेशनवर तक्रार नोंदवावी, तसंच छायाचित्र अपलोड करावं। त्यानंतर देखील कारवाई न झाल्यास नागरिकांनी आपल्यापाशी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधावा। आपण वकिलांची टीम उभी केली असून ही टीम उच्च न्यायालयात खटला लढेल, अशी माहिती अजय जेवा यांनी दिली। आचारसंहिता भंग होत असल्याचं दिसल्यास आपण फेसबुक लाईव्ह करून हे कृष्णकृत्य जनतेसमोर दाखवणार असल्याचं देखील अजय जेवा यांनी यावेळी सांगितलं। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना। सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे। यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं कोपरीत डायलिसिस आणि पॅथॉलॉजी केंद्र उभारण्यात येत असून या केंद्राच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून कोपरीत डायलिसिस केंद्र आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येत होते। कोपरी परिसरातील किडनी आजाराच्या रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी महानगरपालिकेचं आरोग्य केंद्र नव्हतं। या रुग्णांना नाईलाजानं खाजगी केंद्रात अव्वाच्या सव्वा रक्कम भरून जावं लागत होतं। त्यात सामान्य रुग्णांचे मोठेच हाल होत होते। त्यामुळे भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून महानगरपालिकेकडे डायलिसिस आणि पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याची मागणी केली जात होती। अखेर महानगरपालिकेचे कोपरी इथं डायलिसिस आणि पॅथॉलॉजी केंद्राला मंजुरी दिली आहे। कोपरी गाव इथं पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात सुरू होण्याच्या डायलिसिस आणि पॅथॉलॉजी केंद्रामुळे कोपरी परिसरातील रुग्णांना सवलतीमध्ये सुविधा उपलब्ध होणार आहे। या केंद्राचं काम नाना पालकर स्मृती समितीला देण्यात आलं असून त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कार्यारंभ आदेश दिलाय। या केंद्राचं काम वेगानं सुरू असून लवकरच रुग्णांना डायलिसिस आणि पॅथॉलॉजी सुविधा मिळेल, अशी माहिती भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली। आचार्य प्रल्हाद केशव अत्रे शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्तानं आचार्य अत्रे यांच्या नाटकांचा महोत्सव कल्याण इथं आचार्य अत्रे नाट्य मंदिरात साजरा करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम 26 ते 29 मार्च 2024 रोजी दररोज रात्री 8 वाजता 3 नाटकांचं प्रयोजन ठेवण्यात आलंय। मंगळवार 26 मार्च रोजी लग्नाची बेडी, बुधवार 27 मार्च रोजी मोरूची मावशी
आणि गुरुवार प्रीतिसंगम असे 3 नाटकांचे प्रयोग 3 दिवस सादर केले जाणार आहेत। हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे। जोशी बेडेकर महाविद्यालयात जागतिक जलदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कार्यक्रमाची सुरुवात ग्रीन क्लब समन्वयक सुदाम अहिरराव यांनी केली। ग्रीन क्लबचे समन्वयक आणि उपप्राचार्य महेश पाटील यांनी जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सुमारे 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी जलप्रतिज्ञा घेतली। यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात रॅलीचं आयोजन करून रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टर्स घेऊन जल है तो कल है, जल ही जीवन है अशा घोषणा दिल्या। सिडको बस स्थानकावर विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण केली। विद्यार्थ्यांनी ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेच्या विविध बसेसमधील प्रवाशांना बसमध्ये जाऊन जलसंवर्धनाचं महत्त्व पटवून जलप्रतिज्ञा दिली। 1000हून अधिक नागरिकांमध्ये यावेळी जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली। येणाऱ्या काळातील संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी जलसंवर्धनाकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी यावेळी केलं। उपप्राचार्य प्राध्यापक सुभाष शिंदे, उपप्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर प्रियमवदा टोकेकर, ग्रंथपाल प्राध्यापक नारायण बारसे यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक जल दिनानिमित्तानं मार्गदर्शन केलं। जलसंवर्धनाच्या दिशेनं पुढे जाऊ आणि भविष्यात दुष्काळ पडण्यापासून आपण वाचू शकू असा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला। विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि ग्रीन क्लबचे मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील भगवती मैदानावर धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारी 25 मार्च रोजी भव्य रंग जल्लोष कार्यक्रम आयोजित केला आहे। विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। त्यात पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीनं धुलीवंदनाबरोबरच बहारदार गाण्यांवर नागरिकांना ठेका धरता येईल। हिंदू संस्कृतीतील प्रमुख सण पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरे करण्याचा विश्वास सामाजिक संस्थेकडून प्राधान्य दिलं जातं। त्यानुसारच यंदा नौपाड्यातील भगवती मैदानावर धुलीवंदनाच्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रंगोत्सव 2024 या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीनं धुलीवंदन साजरं केलं जाईल, तसंच बहारदार संगीताची मैफल सादर केली जाणार आहे। धुलीवंदनाच्या निमित्तानं प्रसिद्ध गायक गायिका सारिका सिंग, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंगा, सई जोशी, प्रशांत मापेश, निलेश निरगुडकर, सतीश भानुशाली यांच्या वतीनं सादर केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गीतांवर नागरिकांना ठेका धरता येईल। भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजेच आनंदाचा ठेवा। सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इको फ्रेंडली होळी साजरी करणं ही काळाची गरज ठरते। आज जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ तालुका भिवंडी इथल्या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली होळी आणि धुळवड साजरी करून आनंद व्यक्त केला। राहनाळ शाळेत होळी आणि धुळवड सणाच्या निमित्तानं पारंपरिक होळीबरोबरच राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पानं, फुलं आणि हळद यांच्यापासून नैसर्गिकरित्या रंग तयार केले। आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहीसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका बनवून मुलांच्या मनातील नकारात्मक कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सिद्धी पांडे आणि परी विद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली। यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीतं सादर केली। होलिकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली। केंद्र प्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून दाखवला। ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रमिता कडू, सदस्य प्रमिता नाईक, पालक तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। यावेळी होळीसाठी जिवंत झाडं तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लास्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला।
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मतदान ओळखपत्र नसल्यास आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅन कार्ड देखील पर्याय. ठाण्यातील भगवती मैदानावर धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला रंगजल्लोष कार्यक्रम. आणि ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी CSR फंडद्वारे पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रास 25 लाखांची मदत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.